इथला भाजप सरकारचा जो आमदार आहे नारायण कुचे, त्याची बहीण त्या ठिकाणी आमच्या विरोधात उभी होती आणि त्याला निवडून आणण्यासाठी ह्या हरामखोर नारायण कुचांनी त्या ठिकाणी जे षडयंत्र रचलं बोगस वोटिंगच्या माध्यमातून त्यांना जालना या ठिकाणी 2000 मतदान या ठिकाणी आणलं। आम्ही सर्वांनी त्याला अनेक जणांना पकडलं, पोलिसांच्या स्वाधीनही केलं, त्या ठिकाणी अनेक लाठीचार झाला। ते आम्ही प्रशासनाच्या निदर्शनातही आणून दिलं। ते इथपर्यंतही थांबलेले, त्यांना जाणीव झाली होती की हे जिंकणारच आहेत म्हणून। पण त्यांनी नंतर आम्ही जेव्हा काउंटिंग करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी काउंटिंग करत असताना त्यांनी तिसऱ्या चौथ्या फेरीमधली जी मशीन बंद केली, मशीन बंद करून त्या ठिकाणी आम्ही 7व्या फेरीपर्यंत आम्ही 2500 मतांना पुढे होतो। 7व्या फेरीमध्ये आम्ही 2500 मतांना पुढे असताना त्यांनी नंतर त्या ठिकाणी एक तासानं ती मशीन चालू केली आणि त्यांनी कारण काहीतरी वेगळं सांगितलं, कारण येत नाही, त्याच्यामुळे ती मशीन बंद झाली होती। त्यांना त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी आक्षेप दिला, त्या ठिकाणी आम्ही त्यांना सगळे पक्षाचे असे त्या ठिकाणी त्यांना आम्ही आक्षेप दिला होता, पण तरी ते आमच्या ऐकत नव्हते। त्या ठिकाणी गोंधळ झाला, सगळं झालं, पण तरी त्यांनी ऐकलं। त्यानंतर त्या ठिकाणी नारायण कुचे आला, नारायण कुचे आमदार हे बदनापूरचे आमदार आहे आणि त्या ठिकाणी कोणालाच समोर मध्ये एंट्री नसती काउंटिंग करता वेळेस। त्या ठिकाणी ऐकून ते एका सोबत गाडीत आले, नंतर त्या ठिकाणी आयोग होता त्यांच्याकडे जाऊन भेटले आणि ते आयोग आमच्या समोर त्या ठिकाणी त्या आमदाराला शुभेच्छा देतोय, उठून गळा भेट करतोय, त्याचं हस्तांदोलन करतोय आणि त्याला डायरेक्ट शुभेच्छा देतोय। म्हणजे हे षडयंत्र त्या ठिकाणी भाजपचं होतं पूर्ण आणि भाजपने हे षडयंत्र रचून ते ईव्हीएम मॅनेज करून ते तांत्रिक बिघाड दाखवून त्यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून आमचा त्या ठिकाणी पराभव केला।